नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण नवीन प्रकारचे फुलं शिकणार आहे मोत्यांची. ती कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ते फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. हे पहा, रंगीत मोती 5 नंबरचे. रंगीत मोती 5 नंबरचे. ह्याच्यात पांढरे मोती, ऑरेंज कलर, येलो कलर असे सगळ्या प्रकारचे मोती एकत्र केलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये पण रंगीत मोती आहे. हे सगळे मोती 5 नंबरचे आहे. कात्री आहे, तुंगूस आहे आणि आपल्याला लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुई. हे पहा, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हा असा एवढा धागा ओवून धाग्याला मागे आपण नेहमीप्रमाणे गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी एवढी गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 6 मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी 6 मोती ओवून घेणार आहे. पहा मैत्रिणींनो, आपल्याला 7 मोती ओवायचे आहे. 7 मोती ओवून आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या आहे. त्या पाकळ्या कशा बनवायच्या ते मी तुम्हालाच सांगणार आहे. फूल दिसायला एकदम सुंदर आहे आणि जमलंच तर मी तुम्हाला पुढे त्याची मेहरबसुद्धा सांगेल कशी करायची ते. आज मी फक्त तुम्हाला फुलं शिकवणार आहे. हे पहा, आता आपण 7 रंगीत मोती ओवून घेणार आहे. तुम्ही कुठल्याही कलरचे मोती वापरू शकता हा मैत्रिणींनो. आता मी थोडेसे मुलाकडे आलेली आहे, त्याच्याकरता मी थोडेसेच कलर इथे आणलेले आहे. हे पहा, हे पहा, हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा एक 7वा. हे 7 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. आता गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला नेहमी सांगत असते. हे 7 मोती आपण ओवून घेतलेले आहे. पहा, 7 मोती ओवल्यानंतर आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे. तर सर्कल कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते. पहा, ही गाठ पाडलेली आहे. ही गाठ पडलेली गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. पहा, असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आणि आता आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 13 मोती ओवून घ्यायचे आहे. मी हा वरती सर्कलला येलो कलर घेतलेला आहे, पिवळा. आता मी ऑरेंज कलरचे 13 मोती ओवून घेणार आहे. पहा, हे पहा, आता आपण हे 13 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला त्याची पाकळी बनवायची आहे. तर पाकळी कशी बनवायची पहा, 13 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला अशी सुई बाहेर काढायची. पहा, हा मोती ह्याच्यातून धागा दिसतोय तुम्हाला, त्या मोत्यातूनच परत समोरच्या दिशेने आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे.
इथे आपली एक पाकळी तयार झाली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्याच पुढच्या एका मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, थोडं आपण फूल असं ताट करून घेतलं, धागा ओढून घेतला, तर हे फूल एकदम दिसायला सुंदर दिसतं आणि व्यवस्थित दिसतं. पहा, आता आपल्याला धाग्यामध्ये 10 मोती ओवून घ्यायचे आहे. आपण हे आता 10 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता पहा, हे आपण 13 मोती ओवून ह्या 13 मोत्यांची एक पाकळी तयार केली. आता आपण 10 मोती ओवून घेतले. 10 मोती ओवून आपल्याला 13 मोत्यांची पाकळी बनवायची आहे. तर हे पाकळीतले 1 2 3 हे जे वरचे 3 मोती आहे, ह्या 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. वरच्या दिशेने पहा, हा एक मोती, त्याच्यावरचा एक मोती आणि त्याच्यावरचा एक मोती अशी आपण सुई काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली. लगेच त्याच्या पुढच्या एका मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. बरं का मैत्रिणींनो, आणि अशा आपण ह्या गोलात अशा 3 किंवा 4 पाकळ्या करून अशी सरळ विण केली तर आपली ही एक मोत्याची ताटाभोवतीची महिरप तयार होईल. किंवा आपण असे 26 मोती ओवून अशा पाकळ्या तयार केल्या ती आपली निरांजनी भोवतीची महिरप तयार होईल. मी तुम्हाला ती पण महिरप करून दाखवेल. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपण 10 मोती ओवून घेणार आहे. आता आपण परत हे 10 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला तशीच पाकळी बनवायची आहे. पहा, परत आपण 10 मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपण ह्या पाकळीतले हे 3 मोती, ही दुसरी पाकळी केली ना, त्याच्यातले 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधून आपल्याला परत सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आपल्या ह्या 3 पाकळ्या इथे तयार झाल्या. पहा, आणि आता परत आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ह्या एका मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली. ह्या एका मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता परत आपण 10 मोती ओवून घेणार आहे. 10 मोती ओवायचे. एका पाकळीतले 3 मोती घ्यायचे आणि त्याच्यातून सुई परत वरती काढायची. अशी आपली पाकळी तयार होते.
परत आपण हे 10 मोती ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला त्या 3 मोत्यांमधून सुई समोर वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, आता आपण हे 10 मोती ओवून घेतलेले आहे आणि परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपली वरच्या दिशेने बाहेर निघेल. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि लगेच आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहे. ह्या आपल्या 4 पाकळ्या तयार झालेल्या आहे. आता आपण परत 10 मोती ओवून घेणार आहे. हे 10 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढली. पहा, ही सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्या आपल्या आता ही आपली 6वी पाकळी तयार होणार आहे. पहा, आता परत आपण 10 मोती ओवून घेणार. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहे. हे आपले 10 मोती ओवून झालेले आहे आणि आता परत आपल्याला या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. वरच्या दिशेने धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपण शेवटची 7वी पाकळी तयार करणार आहे. ह्या 6 पाकळ्या तयार झाल्या. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ज्याच्यातून सुई आधी काढली तो 1 मोती, त्याच्या शेजारचा 1 मोती, अशी सुई आपण बाहेर काढली. आणि आता लक्ष द्या हा मैत्रिणींनो, आता आपल्याला शेवटची पाकळी कशी करायची आहे ते. आता ही पाकळी, ह्या पाकळीतले 1 2 3 मोती आणि ह्या पाकळीतले 1 2 3 असे हे 6 मोती आहे. आता आपण ह्या 3 मोत्यातून सुई खाली काढणार आहे. पहा, अशी आपली सुई खालच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इकडचे 3 इकडचे 3 6 मोती आहे. आपण 13 मोत्यांची एक पाकळी केलेली आहे. आता आपण इथे 7 मोती ओवून घेणार आहे. पहा, आता आपल्याला 7 मोती ओवायचे आहे.
हे 7 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता इकडच्या पाकिटले 3 मोती, ह्या पाकिटले 3 मोती, 1 2 3 ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. आणि ह्या पाकिटले 1 2 3 असे हे 3 आणि 3 6 मोती झालेले आहे. 13 मोत्यांची पाकळी इथे आपल्याला बनवायची आहेत. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. 1 2 3 अशी आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेतली आहे. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आणि ही आपली इथे शेवटची पाकळी तयार झाली. पहा, असं आपलं इथे हे फूल तयार झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला त्याच्यातली डिझाईन सांगते कशी करायची ती. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता अशी सुई काढून घेतल्यानंतर काय करायचं पहा मैत्रिणींनो. आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर न्यायची आहे. 1 2 3 हे पहा, हे 3 मोती 1 2 3 ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ह्याच्यातून सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्या पाकिटले 1 2 3 इथे सुई बाहेर काढायची. हा 4था मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण सेंटरच्या मोत्यातून बाहेर काढलेली आहे. आणि आता इथे आपण 3 मोती परत ओवून घेणार आहे. हे पहा, आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो. आता इथे आपण 3 पिवळे मोती ओवून घेऊ. हे 3 पिवळे मोती ओवून घेतलेले आहे. हे 3 पिवळे मोती ओवून घेतल्यानंतर आपण आता ह्या 3 पिवळ्या मोत्यांच्या खाली परत 3 दुसरे रंगाचे मोती आपण ओवून घेणार आहे. पहा, रंगीबेरंगी फूल मी तुम्हाला करून दाखवते आहे. आणि 4 मोती आता आपण त्या 3 मोत्यांच्या खाली ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे 4 मोती ओवले, हे 3 मोती. आता आपल्याला हे जे रंगीत मोती ओवले खाली 4 त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, आता कशी सुई आपण बाहेर काढणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले, 3 पिवळे ओवले, 4 हे ओवले. आता हा जो एक मोती आहे हिरवा, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपली चौकट आकार तयार होतो. हे पहा, हा असा आपला आकार तयार झालेला आहे मोत्यांचा. आता आपल्याला काय करायचं, परत आपण इथे 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पिवळे मोती आपण ओवून घेतले. आणि आता ही जी पाकळी आहे, ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. 1 2 3 4 5 6 7 हा मधला मोती, ह्याच्यातून सुई परत आपण अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा इथे आकार तयार होतो. आणि आता परत आपण इथे 3 पिवळे मोती ओवून घेऊ. हे 3 पिवळे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत 4 हिरवे मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आता आपल्याला इथे तशीच डिझाईन तयार करायची आहे. हे 4 हिरवे मोती, हा जो एक हिरवा मोती ओवला आहे त्याच्यातून परत आपण सुई अशी बाहेर काढली समोरच्या दिशेने. आणि आता परत आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला फूल आवडलंच असेल, फुलाची डिझाईन आवडलीच असेल, डिझाईनला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे पहा, आता आपण ह्या एका मधल्या मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेणार आहे. आता आपल्या अजून 4 पाकळ्या बनवायच्या आहेत. हे पहा, ही अशी इथे आपली एक डिझाईन तयार झाली. आता परत आपण इथे 3 पिवळे मोती ओवून घेऊ. हे 3 पिवळे मोती ओवल्यानंतर आपण लगेच 4 हिरवे मोती ओवून घेणार आहे. एकदा 3 पिवळे, एकदा 4 हिरवे, 4च्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. मोत्याची चौकट तयार होते आणि परत 3 मोती ओवायचे आणि पुढच्या पाकळीतल्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या एका मोत्यातून परत सुई बाहेर काढू. हा हिरवा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पिवळे मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपली सुई ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून बाहेर निघेल. 1 2 3 4 5 6 7 हा मधला मोती. इकडून 7 येतो आणि इकडून 7वा तोच मोती येतो. त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. तीन पिवळे मोती ओवले, लगेच 4 हिरवे मोती आपण ओवून घेणार आहे. रंगीबेरंगी फूल आपण तयार केलेलं आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि परत आपल्याला ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा एक हिरवा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. खालच्या दिशेने पहा, ही अशी सुई बाहेर काढली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. आणि परत पुढच्या पाकळीतला मधला मोती, त्याच्यातून आपण ही सुई बाहेर काढणार आहे. पहा, ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. 1 2 3 4 5 6 7 मोती मोजून घ्यायचा, म्हणजे 7वा मोती आपला कुठे येतो ते आपल्या लक्षात येते. हे पहा, इथे आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. अशीच प्रोसिजर आपल्याला शेवटपर्यंत करायची आहे. हे 3 पिवळे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत 4 हिरवे मोती ओवायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला फुलं आवडल्यास तुम्ही करून पहा आणि मला व्हॉट्सअपला टाका आणि कमेंट्स करायला विसरू नका. हे 4 मोती आपण हिरवे ओवले आणि आता परत आपल्याला या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा एक हिरवा मोती, ह्याच्यातून आपण परत सुई अशी बाहेर काढणारे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. आणि आता परत आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पिवळे मोती आपण ओवून घेतले आणि परत आपली सुई ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून परत अशी बाहेर निघेल समोरच्या दिशेने. ही अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. आणि आता परत आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. आता आपली ही शेवटची पाकळी आहे.
3 पिवळे मोती ओवले. आता आपण 4 हिरवे मोती ओवून घेणार आहे. हे 4 हिरवे मोती ओवले आणि जो आपण पहिला एक हिरवा मोती होतो सुरुवातीला पिवळ्या मण्याच्या खाली, त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही आपली एक चौकट तयार होते. हे पहा, ही अशी चौकट तयार झाली आणि आता आपण परत 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता आपण पुढच्या पाकळीतून सुई बाहेर काढणार आहे मधल्या मोत्यात. हे पहा, हा मधला मोती, ह्याच्यातून परत आपली सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आणि परत आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पिवळे मोती ओवले आणि 4 हिरवे मोती ओवून घेणार आहे. हे सगळे 5 नंबरचे मोती आहे मैत्रिणींनो, बरं का. ह्याच्यात तुम्ही 6 नंबरच्या मोत्यात फूल करून पहा आणि तुम्हाला कोणत्या मोत्यातलं फूल आवडतं ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा. 5 नंबरच्या का 6 नंबरच्या मोत्याचे फूल तुम्हाला करून पहा आणि कोणते नंबरच्या मोत्यांचे फूल तुम्हाला आवडले ते मला कॉमेंटद्वारे कळवा. हे पहा, आता हे 4 मोती ओवले हिरवे, त्याच्यातला हा 1 नंबरचा मोती, त्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे आपले असे सुंदर असे फूल इथे तयार झालेले आहे आणि ह्याची महिरप मी तुम्हाला पुढच्या भागात शिकवणार आहे. ह्या फुलांचे तुम्ही मांडणी करून देवाजवळ रांगोळी केली तरीसुद्धा खूप छान रांगोळी तयार होते. हे पहा, आता आपण ह्या एका 7व्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. आता गाठ कशी पाडायची ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, आता आपण ही सुईच्या ह्या पाकळीतून काढली, सुई अशी काढायची. हा इथे दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आणि अशी गाठ पाडून घ्यायची. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे असं माझं रंगीबेरंगी मोत्यांचं फूल तयार झालेलं आहे. पहा, हे पहा, हे असं सुंदर असं फूल आपलं तयार झालेलं आहे. हे 3 प्रकारचे फुलं मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. पहा मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.